मला आठवतं मी रात्री झोपलो होतो. रात्रीचे 2 वाजले होते आणि माझा फोन वाजला. उर्दू उठली, रागवली, म्हणाली काय चिवताईगिरी चालू आहे तुमची, रात्री कोणाचे फोन वाजतात. मी बघितलं, अननोन नंबर होता. फोन उचलला. म्हटलं जी जनाब फरमाइए. तिथून आवाज आला, सचिन सर यू सॅमसंग हियर. I think I have been in constant touch with Sachin sir. म्हटलं अरे संजू बाबा, तू सॅमसंगवर बोल किंवा आयफोनवर बोल, पण आधी रात्री किती वाजलेत हे बघ. मी रात्रीचा झोपतो, आवड आहे मला. मी फोन कट केला, सरळ कट केला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी घराची बेल वाजली. मी दार उघडलं. एक माणूस उभा होता. म्हणाला सचिन सर मुझे आपकी एडवाइस चाहिए. मुझे पता है आपने सचिन तेंदुलकर को भी कैसे स्टार बनाया. मी म्हटलं हो, आधी तू कोण ते तर सांग. म्हणाला मैं संजू सैमसन, मैं एक क्रिकेटर हूँ. मैंने आपको कल रात को भी कॉल किया था. म्हटलं संजू, म्हटलं ये आत ये बस. म्हटलं बोल काय झालं. मला म्हणाला मुझे ऑस्ट्रेलिया टूर के लिए भी नहीं लेके गए और अभी T20 वर्ल्ड कप के लिए भी मुझे बाहर बिठा के रखा है. When I was sitting outside in Australia, I was not playing a game. अभी क्वार्टर फाइनल तक पहुंच गए. मैं चाहता हूँ ये वर्ल्ड कप खेलूं. मी म्हटलं मला थोडा वेळ दे आणि तू घरी जा. म्हटलं मी तुला कॉल करतो. मग मी फोन काढला आणि गवत्याला फोन लावला. हा म्हणजे तुम्ही त्याला गौतम गंभीर म्हणत असाल, पण मी त्याला गवत्याच बोलतो, कारण तो माझ्यासमोर गंभीर नसतो. मी म्हटलं याचं काय आहे संजू सॅमसनचं, तू का खेळवत नाहीये. तो म्हणाला सचिन सर अभी आपको क्या बताऊं, अच्छा प्लेयर है लेकिन बाउन्सर को खेल नहीं सकता. म्हटलं गवत्या तू मला फक्त 3 दिवस दे आणि चौथ्या दिवशी तू मला सांग. त्यानंतर मी संजूला रोज सकाळी उठून शिवाजी पार्कला टॅक्सीने घेऊन जायचो सकाळी 5 वाजता आणि माझ्याबरोबर 6 बाउन्सर घेऊन जायचो. त्या सगळ्या बाउन्सरला सांगितलं मी की ह्याला बॉलिंग करा. आणि मी संजूला म्हटलं तू काहीही करू नको, तू फक्त डोळे बंद कर आणि वरच्या पट्टीत खेळ. आणि त्याचे 6 बॉलला 6 सिक्स जायला लागले. रोज सकाळी 5 ते 7 संजूला मी प्रॅक्टिसला घेऊन जायचो आणि 7 वाजले की मी म्हणायचो पॅकअप. चौथ्या दिवशी मी गवत्याला कॉल केला. म्हटलं ये आता जरा. गवत्या आला. गवत्याने बघितलं संजू 6 बॉलला 6 सिक्स मारतोय. शेवटी गवत्या म्हणाला संजू तू खेलेगा. तिकडून संजू म्हणाला ये. आणि फायनल मॅच पर्यंत संजू सतत माझ्या संपर्कात असायचा, मला कधीही कॉल करायचा. So I thought about, okay, what is the mindset required of now? So I reached out to sir and I had huge, big conversations with him. And right yesterday also he called me up to check how am I feeling. मार्गदर्शनासाठी, कारण त्याला माहिती होतं मी एक ऑलराऊंडर आहे. जो अनुभव माझ्याकडे होता तो संजू सॅमसनकडे नव्हता. ओ लाल में